9 हे अंक शिकलो. 1 ते 9 हे सर्व अंक सुटे होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सर्व सुटे आहेत. पण यात 10 एक अजून मिळवलं दाखवून मी, तर हे काय झाले 10. मग हे 10 म्हणजे एकत्र करून काय होतं दशक. 10 ला दुसरं नाव आहे काय नाव आहे दशक. हे आहे दशक. आता आपण त्यानंतर 10 मध्ये परत मग 12 मध्ये 2 मिळवू मग काय होतील हे आता आपण पाहणार आहोत. आता इथं दिलेलं आहे 11. 11 म्हणजे एक एक गोटी अशी ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले आणि हे 11 असेच ठेवायचे का सुटे हे नाही. आता आपण इथं काय शिकलो 10 म्हणजे दशक. दशक म्हणजे त्याला एकत्र करायचं असं. हा मग हे 10 आता आपण काय करूया 10 आणि 1 किती झाले 11. मग हे 10 ला काय म्हणायचं म्हटलं होतं मी दशक. एक दशक म्हणजे 10. आता हे एक दशक 1 म्हणजे किती झाले 11. आता यापुढे सुद्धा आपण ते झाकण परत 12 मध्ये सुद्धा तसंच ठेवणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्हाला हे मी दशक माळ दाखवते. यात किती मणे आहेत पहा. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 गेल्यावर काय झालं हे दशक. एक दशक. मग हे एक दशक या 10 झाकणाच्या ऐवजी असं एक 10ची एक दशक माळ ठेवू म्हणजे काय होईल एक दशक 1 11. हे एक दशक आणि हे एक सुट्टा. एक दशक 1 11. आता मग मला असंच करत जावं लागणार आहे. या पुढे विष्णू ये इकडे. आता काय करायचंय 12 म्हणजे किती दशक आणि किती सुटे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले एक दशक. आणखी किती मिळू म्हणजे 12 होतील 2 1 2. एक दशक 2 12. मग इथं या 10 दाखण्याच्या ऐवजी एक दशक माळ ठेवली तरी सुद्धा चालेल हो की नाही. एक दशक म्हणजे एक दशक माळ आणि हे 2 कळालं. पहा आता याच्या पुढे 13 मला विष्णू करून दाखवेल. चला या विष्णू एक दशक 3 13 ठेवून दाखव. तेव्हा हे झाकण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले 10. 10 म्हणजे एक दशक. ते आपल्याला लक्षात यावं म्हणून मी इथं गोल मारले म्हणजे एक दशक. किती मिळवायचे आता एक दशकामध्ये किती मिळवले 3. बघा एक दशक 3 किती एक दशक 3 झाले. मग हे एक दशकाच्या ऐवजी मी माळ ठेवू का चालेल. हे पहा हे एक दशकाची माळ आहे. एक दशक 3 13. चला आता पुढचं 14 करून दाखवा. घ्या गोट्या तिथल्या गोट्या घ्या आणि बनवा बरं 14. समजते आपण एका दशकामध्ये किती किती मिळवतोय ते. हाताची घडी करून बस. 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले 10. मग त्याचा आणखी मिळवायचे का त्यामध्ये किती मिळवायचे 14 मध्ये 4. 14 मध्ये किती मिळवायचे 4 मिळवा. मग हा किती झालं एक दशक 4 14. मग आपण आणखी तिथे माळ ठेवायची का दशकाच्या ठिकाणी बरं तर आम्ही ते गोट्या काढ आणि तिथे काय कर ही दशकाची माळ ठेव. एक दशक 4 किती झाले 14.
एक दशकाच्या ठिकाणी आपण गोट्या सुट्ट्या वेगळ्या करून एक माळ ठेवूया, दशक माळ. मग एक दशक 5 किती झाले सांगा? 5. हा, एक दशक 5. चला आता रीती ठेवेल. विष्णू तू इथे बसायचा रीती. चल रीती 16 तयार करून दाखव बरं. चला गोट्या मोजा. इथे 1 मग 2 मोठ्याने मोजा. 5 6 7 8 किती झाले हे? 7 झाले. मग आणखी मिळवा ह्याच्यामध्ये ह्यातले गोट्या. 8 9 10 झाले का? 10 म्हणजे किती? एक दशक. पण आपल्या इथे 16 आहे. मग आणखी किती मिळवायचे? 6. किती मिळवायचे? मिळवा मग. 4 5 6 एक दशक 6. दशकासाठी आपण काय केलंय? गोल. दशकासाठी काय केलंय? गोल. झाले? आता हे 17 तयार करा. 17 गोट्या उडवू नका. 3 मोठा झाले. 4 5 6 7 8 9 10 झाले. 10. मग आता 10 मध्ये आणखी मिळवायचे आहेत का? किती मिळवायचे आहेत? मग मिळवा. 1 2 3 4 मिळवा. हा 7 झाले. 7 झाले. आता त्या 7 ला काय करायचे? त्या 10चं एक दशक झाला. तिथे माळ ठेवूयात का? बघा बरं. काढा ते मळ. गोट्या काढा आणि त्या ठिकाणी काय करा? एक दशकाची माळ ठेवा. ठेवली का? ओके. आता काय झालं? एक दशक 7 17 आलं. आता यानंतर कोणती संख्या? 18. आता 18 मध्ये 10 गोट्या आणि 8 गोट्या मिळवा बरं. गोलामध्ये काय करायचंय? 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे 10 गोट्या ठेवल्या गोलामध्ये. म्हणजे किती झाले ते? एक दशक. मग आता सुटे ठेवा. सुटे किती ठेवणार? 8 2 3 4 5 6 7 8. ओके झाले. एक दशक आणि 8 सुटे. मग 18 झाले. दशकाच्या ठिकाणी त्या गोलातलं एक मण्याची माळ ठेवूत का? ठेवा बरं. एक दशकाची माळ गोट्या काढून. झालं. एक दशक 8 18. आता यानंतर 19 ही संख्या. किती? 19. 19 म्हणजे एक दशक 9. एक दशक 9. मग मोजा बरं. 3 4 5 6 7 8 9 10. झालं एक दशक. आता सुटे किती ठेवायचे? 19 मध्ये 9. ओके राईट. तर आता 9 सुटे ठेवणार. 1 2 3 मोजा. 4 5
6 7 8 9 झाले का? ओके. आता 1 दशक 9 19. 1 दशक 9 19. मग काय करायचे? 1 दशक ते सुटे जे गोलामध्ये ठेवलेले आहेत 1 दशक म्हणून त्याला काढून आपण एक माळ ठेवूया दशकाची. 1 दशक 9 19 झालं. आता आहे 20. आता 20 मध्ये सुटे आहेत का? नाही. आहेत का 20 मध्ये सुटे? नाही. 10 दशक ठेवायला लागेल. ठेवा झाकण. 10 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. 10. मग झाले का 20 ते? नाही. मग किती मिळवायचे परत अजून त्यात? मग मिळवा. घ्या झाकण मागचे. ते झाकण घ्या तिथले मोकळे असलेले. हां राईट. आता बरं ठेवा मोजून. 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. 10. पहा बरं. 10 आणि 10 सुटे आहेत का तिथे? नाही. 1 दशक 2 मिळून किती झाले? 20. 1 दशक आणि 1 दशक मिळून किती झाले? 20. तर आपण ते सुटे झाकण काढूया आणि तिथे काय करू? 1 दशकाची माळ ठेवूया. ठेवा बरं. चला इकडे पण ठेवायचं का? हो, कारण ते 10 झाले ना. 10 म्हणजे किती म्हटलं होतं आपण? 1 दशक. 10 म्हणजे किती म्हटलं होतं? किती म्हटलं होतं? झाले. 1 दशक मिळून किती झाले? 20. किती झाले? 1 दशक 20. हां 1 दशक आणि 1 दशक मिळून 20. मग समजलं का तुम्हाला? समजलं? आवाज येत नाहीये. समजलं का? हो. तर मग 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 2 दशक म्हणजे 2 दशक म्हणजे 20. आपण आत्ताच शिकलो 2 दशक म्हणजे 20. हे पहा इथे 2 दशक म्हणजे 20. दशकांची माळ पहा बरं. हे 1 दशक आणि हे 1 दशक मिळून किती झाले? 20. म्हणजे 1 दशक मिळून 20. 2 दशकांच्या माळा म्हणजे 20. 1 दशक म्हणजे 10 आणि 2 दशक म्हणजे 20. 3 दशक म्हणजे 30. 3 दशक म्हणजे 30. चला आपण आहे की नाही आज 20 पर्यंत शिकलो. 20 पर्यंतच पुरे आहे. पुढे नंतर पाहूया. ओके. आवडलं मग तुम्हाला? मग घरी खेळणार असं? ओके.